अचल केवल ज्ञानधारी जे मुनी मन पर्यय ज्ञानधारक यती तपसी वागुणी दिव्यावधी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो कल्याणकारी लोक में कर पूज वसुविधि को वमो कोष्ठस्थ धान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो ये चार रुद्धि धरयतीश्वर जगत जन मंगल करे अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को पंच इंद्री की विजय धारण करे जो ऋषिवरा स्वपर का कल्याण कर पाए शिवालय ते त्वरा प्रज्ञा प्रधाना श्रमण अरु प्रत्येक बुद्धि जो कही अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे उनके चरण में अहर्निशय दास अपना शिर धरे जंगावली अरुश्रेणी तंतु फलांबु बीजांकुर प्रसून वृद्धिचारण धारके मुनि करत आकाशी गमन स्वच्छंद करत विहार नभ में भव्य जन के पीरहर कल्याण मेरा भी करे मैं शरण आया हूँ प्रभुवर। 64 रुद्धींच्या वर्णनामध्ये आपलं कुठली रुद्धी चालू आहे? क्रियारुद्धीचं वर्णन चालू आहे ना. काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये? क्रियारुद्धीमध्ये त्याचे एकूण 9 भेद घेतले. 8 चारण रुद्धीचे भेद आहेत आणि एक आकाशगामी रुद्धी आहे. मग चारण म्हणजे काय घेतलं होतं? चरण म्हणा किंवा आचरण म्हणा, चारित्र म्हणा, संयम म्हणा, पापक्रियेचा निरोध म्हणा. तर त्यापूर्वक जे काय त्यामध्ये जे कोणी निपुण आहे तर त्याला म्हणलं चारण. आणि त्या रुद्धीने त्या विशेषतेने सहित आहेत त्यांना म्हणलं चारण रुद्धी, चारण ऋषी. तर त्याचे अनेक भेद घेतले होते, आपण बघितले होते. कुठले कुठले? जलचारण, तंतुचारण, जंगाचारण, श्रेणीचारण, आकाशचारण, फलचारण, पुष्पचारण, बीजचारण, अंकुरचारण, अजून काय? वन्नीचारण, मेघचारण, धूमचारण, अग्निचारण, धाराचारण, वायुचारण. 8च आहेत. तर ते अनेक भेद एकात असं गर्भित करून सांगितले. मग ते काल आम्ही असं लिहून दाखवलं होतं की तुम्ही होता वाटतं ना. मग त्याच्यामध्ये एकात एक कुठले घ्यायचे ते त्यांनी सांगितले. जसं की तंतुचारणमध्येच धूमचारण, अग्निचारण, वायुचारण, मेघचारण हे सगळे तंतुचारणमध्ये घेतले. आणि जलचारणमध्ये काय काय घेतलं होते? दवचारण, धाराचारण, बर्फ, धुके हे सगळ्यातनं जाण्याची शक्ती त्याला म्हणलं होतं जलचारण. परत बीजचारण एक घेतलं, ते स्वतंत्र आहे. पुष्पचारणमध्येच त्यांनी काय काय गर्भित केले ते घ्यायचं, अजून आज घेतलं नाही. जंगाचारण घेतलं होतं. जंगाचारणमध्ये काय काय घेतलं होतं? काय सांगितलं होतं? जंगाचारण म्हणजे जलचारण म्हणजे म्हणलं होतं जलातून गमन करत असताना किंवा जलावरून जात असताना त्या जलकायिक जीवांची हिंसा होत नाही.
अशी ती वृद्धी, त्याला म्हणलं जलचारण. आणि कसं असतात, जलाला स्पर्श न करता, त्या जीवांना पीडा न करता स्वतःच्या इच्छेनुसार भूमी समान गमन करतात. कसं, अस्खलित, म्हणजे असं थांबत अडखळत असं नाही, तर अस्खलित जिथं गमन असतं त्याला म्हणलं जातं जलचारण. आणि तंतुचारणमध्ये काय घेतलं होतं, त्या तंतूंवरून शीघ्रतेने पदविक्षेप करत असताना सुद्धा त्या जीवांची तिथं पण कुठल्या असतील तर त्याची विराधना होत नाही, किंवा ते तंतू तुटत नाही, किंवा ते पडत नाही, ते काय कुठं अडखळत नाहीत, काहीच नाही असं सांगितलं. तर त्याच्यामध्ये विशेषता कशी सांगितली होती, किती आहेत ते रुधिधारी मुनींचं लांबी रुंदी उंची, 500 धनुष्य. तर असे जर असतील ते मुनी आणि ते त्या तंतूवरून चाललेत, कसे, केवढं तंतू आणि त्यांचं साईज केवढं, तरी सुद्धा सांगितलं त्याच्यावरून ते कसं काय गमन करू शकतात, असं शंका विचारलं. तिथं खुलासा करून सांगितलं की जरी त्यांची हाईट वगैरे 500 धनुष्य एवढी आहे, तरी सुद्धा जेव्हा ते त्याच्यावरून गमन करतात, आदर पण तरी सुद्धा चाललं तरी शरीराला ते लघु बनवतात. आणि मग ते त्याच्यावरून गमन करतात, तर त्यांच्या निमित्तात ते न तो तंतू तुटतो, न त्या काय म्हणायचं त्यांच्या पदविक्षेपामध्ये काय खंड पडतो, किंवा त्यांना सुद्धा तसं काय बाधा होत नाही. तर हे तंतुचारणमध्ये घेतलं होतं. ज्याद्वारे मुनी महर्षी शीघ्रतेने केलेल्या पदविक्षेपात अत्यंत लघु होऊन, म्हणजे हलके होऊन, त्या मकडीच्या तंतूच्या पंक्तींवरून गमन करतात, असे ते कोण, मकडी तंतुचारण. सगळ्या शास्त्रांमध्ये वेगवेगळे शब्द आले, त्यांचा अंतर्भाव कशात करायचा एवढं सगळं सांगितलं. फक्त तिलय पण्णतीमध्ये वेगळं आहे, धवलामध्ये वेगळं आहे, असं अनेक ग्रंथांमध्ये, कोशमध्ये वगैरे त्यांनी अनेक प्रकारांनी वर्णन करून सांगितलेलं आहे. तर पुढं सांगितलं होतं श्रेणीचारण म्हणजे काय. श्रेणीचारण म्हणजे सरळ रेषेत चालणे का, श्रेणी म्हणजे आकाशाच्या श्रेणी असतात ना, उभ्या असतील किंवा आडव्या असतील, त्याला म्हणायचं श्रेणी. जसं जगत श्रेणी, जगत प्रतर वगैरे कर्णानुगात ऐकून माहिती असेल. तर पंक्ती, त्या प्रदेशांची पंक्ती असते ना, त्याला म्हणतात श्रेणी. मग पंक्ती असते ती आयदर उभी आयदर आडवी अशीच असणार, अशी वाकडी तिकडी कशी पण अशी नसते. मग त्या पंक्ती वाईजच गमन करतात, जे पंक्तीच्या अनुसारच ज्यांचं गमन असतं, तर ते मग कुठूनही जात असतील. मग त्यांनी कसं खुलासा केलाय, धूम, अग्नी, पर्वत किंवा वृक्षाच्या तंतू समूहावरून वर चढण्याच्या शक्तीने संयुक्त हे ऋषी त्या श्रेणीतूनच गमन करतात. म्हणजे काय, समजा झाड आहे इथं आणि त्या झाडावर त्यांना चढायचंय किंवा झाडाच्या वरून जायचंय दुसरीकडं, तर असं वाकडं तिकडं जाणार नाहीत, कुठंही हालून फिरून त्याची फांदी आडवी आली म्हणून मधूनच, असं नाही. श्रेणी जशी आहे आकाशाची तसंच गमन करणार. मग तिथं काय मध्ये आलं तरी सुद्धा त्याचा बाधा होत नाही, किंवा त्यांना त्याची आणि त्यांना यांची कोणाचीही कोणाला बाधा होत नाही. तर ती म्हणलं श्रेणीचारण वृद्धी झाली. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की मुनी जेव्हा आपण गमन करतात त्यावेळेस तिथं जर सूक्ष्मजीव असतील, आता ते तर इर्यापत समितीनेच चालायला लागले, त्यामुळे त्यांच्या जरी पायाखाली कुठले जीव आले आणि समजा ते जीव मेले, तरी सुद्धा सांगितलं तिथं त्यांना त्याचा दोष नाही आहे ॲक्च्युली, पण तरी सुद्धा ते प्रायश्चित्त घेतात. कसं,
गमन करतायत आणि त्यांच्या पायाखाली चुकून सूक्ष्म वगैरे कुठले जीव आले आणि ते पडून मेले तिथं, तर त्याच्याविषयी ते प्रायश्चित्त प्रतिक्रमण आदी करतात. हे तर हिंसा झाली म्हणून. त्याच्यानंतर अशी सूक्ष्मता सांगितली की समजा कोणी मुनी निघालेत रस्त्याने आणि तिथं पूर्वी मुंग्यांची लाईन चालली होती. त्याचे असं काय वण असतात किंवा असं थोडेफार विखरलेले मुंग्या दिसत असतील किंवा ती लाईन अर्धी गेलेली अर्धी रिकामी असेल, असं काहीतरी दृश्य दिसलं आणि चुकून त्यांचा पाय त्या लाईनवर पडला, पण मुंग्या नव्हत्या तिथं, पण त्यांनी बनवलेला तो रस्ता जो होता ना, त्या रस्त्यावर त्यांचा पाय पडला मुनींचा समजा, तर ते तेवढ्यावरून जरी हिंसा झाली नाही तरी सुद्धा मुनी प्रायश्चित्त करतात. का बरं? कसला दोष? आता मुनी काय मुंग्या मेले नाहीत, काय दोष लागला नाही तरी सुद्धा कसं काय? तर सांगतायत की जर नाही तिथे नव्हत्याच मुंग्या तरी सुद्धा सांगितलं त्यांना त्याचं प्रायश्चित्त घेतात ते. का तर ऐका, जर मुंग्यांची रांग गेली असेल, आता तिथं मुंग्या नाही आहेत, त्या मेल्या सुद्धा नाहीत, तरी जर त्या स्थानावर पाय पडेल, त्यांचा मार्ग बदलला त्या मुंग्यांचा, म्हणजे जर तुम्ही ते काय म्हणायचं तुमचं पाय उमटलं ना तिथं, त्यामुळं त्यांचं ते रस्त्यामध्ये अडथळा येतो, कारण त्या ते जे बनलेला रस्ता असतो ना त्याच्यावरच गमन करतात. आता ते पाय ठेवल्यामुळं काय झालं, विस्कटला तो रस्ता. मग सांगितलं की तिथं त्यांचा मार्ग बदलला, त्या विस्कटल्या तरी सुद्धा मुनी त्याचं प्रायश्चित्त करतात. काय सांगितले? जरी मुंग्या मेल्या नाही, त्यांना काही बाधा झालं नाही तरी सुद्धा प्रायश्चित्त का? इतकं सूक्ष्मतेने पालन करत असतात मुनिराज. आणि आपण कसं पाळतो? विखरून टाकतो. मग सांगितलं की असं इतकी परिणामात विशुद्धी आहे ना त्यांच्या की आपल्या निमित्तात कुठल्याही जीवांना बाधा होऊ नये, कुठली अडथळा होऊ नये किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं पीडा होऊ नये, अशा रीतीने ते गमन करताना झालेल्या सगळ्या दोषांविषयी प्रायश्चित्त प्रतिक्रमण करतात. इकडची खिडकी लावा खालची, म्हणजे परत येणार नाही. तिकडची इकडची, ते खालच्या खिडक्यातनं येते ना. तर असे आपल्याला रुधिधारी मुनींच्या वगैरे अनेक कथांमध्ये त्यांचं वर्णन ऐकून माहिती आहे. तर काल आपण काय घेतलं होतं, एक विशेष, जे कोणी पंचम काळात जन्मलेले जीव आहेत तर ते कसे आहेत? मी काय म्हणाले? जन्मलेल्या जीवांचं काय विशेषता सांगितली होती काल? 3 गोष्टी सांगितल्या होत्या ना. जो जो जीव पंचम काळात जन्मला तो नियमाने मिथ्यादृष्टी असतो. दुसरं सांगितलं होतं काय? सातिशय पुण्यरहित असतो आणि नियमाने विराधकच असतो. जो कोणी जन्मला तो पुन्हा पुढे आराधना करेल, पण जन्मलाय त्या अर्थी नियमाने तो आत्म्याचा, धर्माचा, धार्मिकांचा विराधक असतो. म्हणून तो जीव पंचम काळात, तो म्हणजे मी का जन्मलोय, तर अशी मी विराधना केली आहे आणि अशी माझ्याकडून पुन्हा विराधना होऊ नये तर आपल्याला सावधानता असायला पाहिजे. म्हणजे पुढचं काय सांगितलं? पहिलं सांगितलं मिथ्यादृष्टीच असतो, दुसरं सांगितलं सातिशय पुण्याने रहित असतो आणि तिसरं सांगितलं धर्माची, आत्म्याची वगैरे विराधना केलेला जीव पंचम काळात जन्मतो. तर म्हणून सांगितलं की पंचम काळाच्या शेवट होण्याआधी आपलं अशा ठिकाणी रिझर्वेशन करा की जिथून आपल्याला काय म्हणायचं कुठली बाधा होणार नाही. एकदा अशी अनुभूती घ्या, सम्यक दर्शन प्राप्त करा की एका सेफ साईडला आपण सेफ झोनमध्ये राहणार, जिथून की पुन्हा षष्टम काळामध्ये जन्म होणार नाही.
कारण षष्टम काळाचं रूप महाभयानक आहे. मग मी आत्ता एक थोडंसं वर्णन वाचलं होतं. कशामध्ये? कार्तिकी अनुप्रेक्षाचा स्वाध्याय केला होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी खूप चांगल्या घेतल्यात. त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रश्न आलाय, त्याचं उत्तर तुम्ही मला देणार आहे. म्हणजे आहे माझ्याकडे उत्तर, पण तुम्हाला जराशी चालना म्हणून. काय म्हणलं? आर्यिकांना आपण काय म्हणतो? महाव्रती म्हणतो उपचाराने. जरी त्यांच्याजवळ वस्त्र आहे, एक साडी आहे, संपूर्ण शरीर ढाकलेलं आहे, तरी पण त्यांना कथनचित महाव्रताची उपमा दिली आहे. जसं की मुनी नग्न दिगंबर आहेत, सगळ्या परिग्रहाचा त्याग आहे, तर त्यांना महाव्रती म्हणलेलं योग्य आहे. पण आर्यिकांना महाव्रती म्हणलं ते उपचाराने म्हणलंय. मग शंका विचारली तिथं सागर धर्मामृतमध्ये वगैरे, की जे क्षुल्लक आहेत, काय म्हणायचं, क्षुल्लक ऐलक वगैरे असतात ना जे, तर त्यांच्याजवळ तर एकच वस्त्र आहे, लंगोटी किंवा असेल तर एक त्यांची ओढणी अशी असते. मग विचारलं तिथं व शंकाकारांनी की आर्यिका तर संपूर्ण शरीर ढाकेल एवढ्या साडीनी सहित आहे आणि तिला तुम्ही उपचाराने महाव्रत म्हणलंय, मग यांना का नाही म्हणलं ज्यांच्याकडे की एकच वस्त्र आहे आणि ते तर ते केवढं आहे, अंग पूर्ण झाकेल असं पण नाही आहे. मग असं त्या ऐलकांना सुद्धा महाव्रती म्हणलं नाही, क्षुल्लकांना सुद्धा महाव्रती म्हणलं नाही. मग असं का? कारण ते एक तर त्याचं क्षमता असू शकते मुनी होण्याची, ते झाले नाही. हे आर्यिकांना एवढंच काय सांगा? तुम्हाला ऐकू आलं नाही म्हणून मी तुम्हालाच विचारणार आहे सगळ्यांना. बरोबर उत्तर दिलं त्यांनी. काय ते सांगितलं? महाव्रत धारण करू शकतात ना, कारण म्हणजे पूर्ण दिगंबर राहू शकतात. हा, मग तिथं त्यांनी खुलासा कसा केलाय की जरी त्यांच्याजवळ आता कमी वस्त्र आहेत तरी सुद्धा परिणाम अजून तसे दृढ नाही आहेत की जे महाव्रताच्या योग्य असती अशी ती विशुद्धी नाही. पण स्त्रियांना सांगितलं तेवढ्यापर्यंतच प्रोग्रेस होण्याची योग्यता आहे. त्याच्या पुढं ते म्हणतील तरी सुद्धा त्याच्या पुढं विकास नाही आहे. मग त्यांनी कसं सांगितलं आहे का? आर्यिका एका साडीचा परिग्रह ठेवतात तरी सुद्धा त्याच्या प्रती त्यांना ममत्व नसते. असं ममत्व तर क्षुल्लक आणि ऐलकांना सुद्धा नाही, पण आहे म्हणलं जातं तिथं. का बरं? त्या आर्यिकांना उपचार से उपचरित महाव्रती माना है. उत्कृष्ट श्रावक जो एक लंगोटी रखता है फिर भी उसे उपचरित भी महाव्रत का अधिकारी नहीं कहा, क्योंकि वह चाहे तो लंगोटी का त्याग कर सकता है पर अपने कमजोरी से त्याग नहीं करता. म्हणून सांगितलं जरी स्त्री वस्त्रधारी आहे तरी सुद्धा तिला उपचाराने महाव्रती म्हणलं गेलं. पण जो पुरुष आहे तो भलेही एक वस्त्र ठेवेल, खूप अल्प वस्त्र ठेवेल, तरी सुद्धा सांगितलं तो त्याच्या पुरुषार्थामध्ये कमी पडत असल्यामुळं त्याला महाव्रताची उपचाराने सुद्धा उपमा दिली जात नाही. म्हणून अशी आपल्या परिणामांमध्ये तयारी करा की काय म्हणायचं, झेप घ्यायला पाहिजे. काय व्हायचं? डायरेक्ट नग्न दिगंबर मुनीच. असं जिथं ज्याची काय म्हणायचं क्षमता असती ना, तर तो तरच पुढं काय म्हणायचं मोक्षमार्गामध्ये अग्रेसर होऊ शकतो. जर कुठंतरी शंका राहिली, काहीतरी इच्छा राहिली, भय राहिलं, कुठंतरी विकार राहिले अंतरंगामध्ये, तर तो जीव साधना करू शकणार नाही. म्हणून तिथं म्हटलं की तुम्ही असं आपल्या दृढ राहा परिणामांमध्ये की जेणेकरून विकास झाला तर शेवटच्या स्टेपपर्यंत आपण सहजतेने गमन करू शकणार. कशासाठी सांगत होते मी? तर ते सांगायचं होतं ॲक्च्युली मला. पंचम काळाचं रूप वाचलं होतं, षष्टम काळाचं रूप कसं आहे हे. नरकाचं पण त्यांनी लोकांना का महाव्रती म्हटलं नाही, काय कळलं नाही. तेच की ते का महाव्रती म्हटलं? क्षुल्लिका नव्हे, क्षुल्लक जे श्रावक आहेत, पुरुष आहेत, त्यांच्याजवळ भलेही वस्त्र अल्प आहे तरी सुद्धा त्याचा ते त्याग करू शकतात.
त्यांना परमिशन आहे शास्त्रामध्ये. आरिकांना म्हणजे स्त्रियांना परमिशन नाही आहे संपूर्ण वस्त्र त्यागाचा. पण त्यांची कमजोरी किंवा पुरुषार्थाची हीनता म्हणून ते पुढं सरकत नाही आहेत, म्हणून त्यांना उपचाराने सुद्धा महाव्रत म्हणलं नाही. जे कोणी मुनी आहेत, महाव्रती आहेत, ते अशा काय म्हणायचं त्यांच्या भावनेतून दृढता निर्माण झाली आहे ती, आणि त्यामुळं त्या सगळ्या परिग्रहाचा त्याग करण्यात सुद्धा त्यांना संकोच नाही वाटला किंवा विचलितता नाही झाली, म्हणून त्यांना तिथं त्यांचं महाव्रत म्हटलं जातं. पण जे क्षुल्लकायलक आहेत ते अजून त्या प्रकारच्या विशुद्धीला प्राप्त नाही झाले, म्हणून त्यांना क्षुल्लकायलक म्हणलं जातं. कितव्या गुणस्थानात असतात क्षुल्लकायलक? पंचम गुणस्थानातच. सगळ्या परिग्रहाचा त्याग असेल तरच षष्ठम गुणस्थानवरती म्हणला जातो. म्हणूनच पंचम गुणस्थानवरतीला उत्कृष्ट श्रावक म्हणलं, पण मुनी नाही म्हणलं. मला नाही मिळायचं आता, मी बघून ठेवते आणि परत सांगते. म्हणजे त्यांनी नरकाचं वगैरे पण एवढं सुंदर वर्णन केलंय ना, सुंदर म्हणायचं कसं नरकाला आता, पण वर्णन असं केलंय की ऐकून तरी भय वाटावं आणि त्याच्या निमित्तात तरी जागृती यावी आपल्यामध्ये, असं वर्णन केलेलं आहे. जाऊ दे. आपलं काय प्रकरण चाललं होतं, जे हे चारण वृद्धिधारी मुनी आहेत तर ते जर गमन करतील तर त्यांच्या निमित्तामध्ये कुठल्याही जीवाला पीडा होणार नाही. चारण मुनी कोठूनही कोठेही जाताना ज्यावरून गमन करणार ती वृद्धी म्हणली जाणार. ज्याच्यावरून गमन करतात त्याची ती वृद्धी म्हणली जाते. जसं आपण आता सांगितले काय, श्रेणी वृद्धी, श्रेणीचारण, तंतुचारण, ज्याच्यावरून गमन करतात ती त्यांची ती वृद्धी. जसं फलचारण, फलावरून गेले, पुष्पचारण, पुष्पावरून गेले. झाडामध्ये झाडावरून चाललेत किंवा झाडामध्ये आलेत तर त्यावरून जाताना फलचारण, मग त्यांनी त्याचं खुलासा करून सांगितलंय. एकच मुनी आहेत, आता ते ठेवा माझ्याकडं दाखवते कसं. म्हणजे एकच मुनी गमन करताना त्यांनाच अनेक प्रकारच्या वृद्धी. तुम्ही शुद्ध आहे ना? हो. दिसतंय का बोर्ड? तर सांगितलं हे मुनी निघालेत बरं का जमिनीवरून. आता ते अद्दर आहेत, त्यामुळे इथं कुठली वृद्धी? जमिनीवरून चालले तर आकाशगामिनी वृद्धी म्हणायचं त्याला, कारण आकाशातून गमन करतायत अद्दर पृथ्वीपासून. हे जमीन आहे पण जमिनीपासून ते 4 अंगुल वर असतात. मग असं त्यांची गमन चालू आहे. समजा इथं पाणी आलं, ह्याच्यावरून पण जात असताना असेच जाणार अद्दर. कुठली वृद्धी? जलचारण. तेच मुनी आहे, ज्याच्यावरून जातील ना तशी त्याची वृद्धी म्हणायची. आता सांगितलं मध्ये इथं झाड आलं बरं का, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स आले ना, काय म्हणायचं, फळ आलं, फूल आलं, बीज आलं, परत पानं आली. तर त्याच्यावरून जात असताना त्यांना कुठली वृद्धी हे सांगायला लागले बरं का अनिता काकी. हे मुनी आहेत समजा असे या श्रेणीतून गमन करायला लागलेत, वर चाललेत. कुठली वृद्धी? श्रेणीचारण. तर इथं बीज आले कुठले तरी झाडाचे, त्याच्यावरून जात असताना बीजचारण. त्या झाडाला काहीतरी फुलं असतील अशी, त्याच्यावरून गमन करताना पुष्पचारण, काहीतरी फळं लागलेली असतील. एकाच झाडाला वेगवेगळी फळं नसतात, पण माझी वेगवेगळी आली. तर त्याच्यावरून गमन करत असताना फलचारण, बीजचारण, आणि आता त्या पानांवरून वगैरे गमन करायला लागले. पानं पण आहेत त्याला, तर पानावरून जात असताना पत्रचारण. असे एकच मुनी आहेत जिथून ज्याच्यावरून गमन करतील ती त्यांची वृद्धी म्हणली जाते. तशा प्रकारचं चारणत्व त्यांच्यामध्ये आहे असं म्हणलं जातं.
काय शंका असली तर बोला, नाही तर म्यूट ठेवा आवाज डिस्टर्ब होतो. झाड आले तर त्यावरून जाताना फलचारण, पुष्पचारण, शिखाचारण. शिखा म्हणजे ह्याच्यावरून चाललेत. आता ही झाडाची शिखा आहे, शेवटचा भाग आहे, त्याच्यावरून गमन करत असताना ते शिखाचारण असं म्हणले जाणार. जसं की अग्निशिखा म्हणतो आपण. पुढं श्रेणीचारण घेतलं, कुठल्याही श्रेणीतून गमन करत असताना, ही पण आकाशाची श्रेणी आहे, म्हणजे आडवं जातील उभं जातील कसेही जात असताना तिथं ते श्रेणीचारण म्हणले जाणार. एका वेळेला एवढ्या मुलींना असू शकतात, तेच सांगायला लागले. म्हणूनच चारण वृद्धी आली ना तर त्यांच्यामध्ये कुठल्या रूपाने जाणार त्या रूपाची चारणत्व आलं. म्हणजे ते काही स्पेसिफिक नाही आहे ना. चारण वृद्धीच बघा की आकाशातून गमन करणारी अशी ती शक्ती आहे त्यांना प्रगट झालेली, ज्याच्या निमित्तात की ते कुठल्याही जीवांची हिंसा होत नाही त्यांच्या शरीराकडून. मग ते कुठून पण जाऊ देत, आकाशगामिनी तर आहेच. मग ते झाडावरून जाऊ दे, अग्नीवरून जाऊ देत, जलावरून जाऊ देत, आकाशगामिनी वृद्धी आहे, त्याच्या निमित्तामध्ये कुठल्या जीवांची हिंसा होणार. गवतावरून गेले तरी सुद्धा तिथं कोणाचा घात होत नाही. बीजचारण म्हणजे काय घेतलं ते? बी वरून जात असताना त्याची वृद्धी, त्याच्या प्रकार त्यातल्या जीवांची पण हिंसा होणार नाही, ते अहिंसकच राहतात. जलाशयाला मध्येच किंवा सांगितलं काय, चिखल लागलं मध्ये आलं, शेण आलं किंवा राख वगैरे पर्वामध्ये सांगितल्यासारखं भुस्साचा ढीग आला, त्याच्यावरून जात असताना सुद्धा ते त्याला स्पर्श करणार नाहीत आणि केले तरी सुद्धा त्यांच्या निमित्तात जीव विराधना होणार नाही. या वृद्धींच्या द्वारे शेकडो हजारो योजन किंवा असंख्यात योजन गमन करण्याची शक्ती असते त्यांच्यामध्ये. गमन करतील नाही तर नाही करतील, पण इतकं जाण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. सुंदरी काकी, कोणाला काय वृद्धी असते? म्हणजे जर आकाशातून आदरगमन करतील तर कशासाठी सांगावं लागलं हे? संख्यात असंख्यात योजनपर्यंत असे आकाशातून आदरगमन करू शकतात. का सांगितलं तर जे पक्षी वगैरे असतात त्यांच्यामध्ये इतकी शक्ती नसते. जरी ते चील वगैरे काय म्हणायचं, घार, असे मोठे मोठे पक्षी ज्यांच्यामध्ये शक्ती आहे पंखामध्ये, तरी सुद्धा ते इतकं दूरपर्यंत इतक्या सामर्थ्याने गमन करू शकत नाहीत. थोडा काळ गेला की त्यांना विश्रांती घ्यावी लागते, त्यांच्या पंखामध्ये बळ कमी होऊ लागतं. त्यामुळं हे जे मुनी आहेत त्यांच्यामध्ये ती शक्ती आहे की ते काय त्यांना करायचंच नाही आहे ना. पदविक्षेप भलेही समजा असे चालतील तरी सुद्धा तिथं आकाशातून अद्दरच चालायला लागलेत. ते त्यांनी घेतलेत ना 2 प्रकार, आकाशगामी आणि 2 फरक विचारलेत त्यांनी की प्रश्न विचारताना. आकाशचारण आणि आकाशगामिनी ह्याच्यामध्ये काय फरक आहे? 2 प्रकारच्या वृद्धी घेतल्यात, आकाशगामिनी वृद्धी आणि आकाशचारण वृद्धी. ह्याच्यामध्ये काय फरक आहे तर आकाशचारण म्हणजे ही वृद्धी जिथं की जीव विराधना होत नाही. पाय उचलून आकाशामध्ये गमन करतील असे ते जीव विराधना रहित, त्याला म्हणायचं आकाशचारण. म्हणजे असे जातील, गमन करतील आपल्यासारखं चालत असल्यासारखं, पण तरी जमिनीपासून अद्दर असल्यामुळं जीव हिंसा नाही. पण आकाशगामिनीमध्ये असं नाही आहे. त्यांनी काय सांगायला लागलेत, पल्यंकासन म्हणजे कुठलं? मांडी घालून पद्मासन म्हणा, पल्यंकासन, कायोत्सर्गासन, शयनासन, कुठलंही आसन असू दे, किंवा पाय उचलून, पाय असे सरळ ठेवून किंवा पाय उचलून सुद्धा आदी सर्व प्रकाराने आकाशात गमन करण्यात हे मुनी समर्थ असतात. कोण? आकाशगामिनी वृद्धीवाले. पण त्याच्यामध्ये एवढासा फरक केला की इथं जीव परिहाराची अपेक्षा नसते. म्हणजे त्यांच्या निमित्तामध्ये विराधना होईल किंवा नाही, पण आकाशचारणच्या निमित्तात तेवढा फरक सांगितला की ते मुनी कुठूनही गमन करतील तरी सुद्धा तिथं त्यांच्या निमित्तामध्ये जीव हिंसा होत नाहीच. आकाशगामिनी आणि आकाशचारण
असे दोन वेगळे वेगळे घेतले. आता आपली जी चारण वृद्धी चालू आहे त्याच्यामध्ये हे आकाश चारण आलं, ज्याच्यामध्ये की 4 अंगुल अंतर्गमन करतात आणि सांगितलं त्यांच्या निमित्तामध्ये कुठूनही गेले तरी सुद्धा जीव हिंसा होत नाही. पण इथं तसा नियम नाही. आणि इथं काय सांगितलं तिसरं, पदविक्षेपाने चालतात. म्हणजे कसं, पाय उचलून पण घुटणे न मोडता असं पण घेतलं त्यांनी एके ठिकाणी. जंघा म्हटलं ना, जंघा न वाकवता. आता कुठं शास्त्रामध्ये कसं पण आलंय बरं का, आकाशचारणला पण असं आलंय किंवा आकाशगामिनीला पण असं आलंय किंवा असे पण चालतील असं पण वर्णन आलंय, म्हणजे आपल्यासारखं सामान्य पाय उचलून वगैरे. तर इथं सांगितलं इथं पण हे अंतर्गमन करतात की आकाशातून, पण जीव विराधना होईल नाही होईल ह्याचा काय भरोसा नाही. म्हणजे जीव हिंसेचा संबंध इथं घेतलेला नाही, जसं की इथं घेतला. म्हणजे जीवाचा घात होईल किंवा नाही होईल. जसं आपण इथं सांगितलं त्या पाण्यातून गेले तरी सुद्धा तिथं हिंसा होणार नाही, अग्नीतून गेले तरी हिंसा होणार नाही, तसं इथं संबंध नाही. आकाशगामिनीमध्ये फक्त आकाशातून गमन करण्याची कला आहे, सामर्थ्य आहे, एवढंच फरक घेतला. आणि तिसरं सांगितलं काय, कुठलंही आसन असेल, पद्मासन, खडगासन, शयनासन, कुठल्याही आसनामध्ये असतील तर तशाच रूपाने ते गमन करतात. अशी शक्ती ज्यांच्यात प्राप्त झाली ती आकाशगामिनी विद्या म्हणली गेली आणि ते आकाशगामी वृद्धिधारी मुनी म्हणले गेले. पण आकाशचारणमध्ये कुठूनही कसेही जाऊ दे त्यांच्या निमित्तामध्ये जीवविराधना होत नाही. पदविक्षेप करत चालतात. विक्षेप म्हणजे त्यांनी घेतलंय असं अनेक ठिकाणी की पाय उचलून चालतात म्हणून, पण ते आपल्या जंगाचारणमध्ये त्यांनी सांगितलं पाय मोडत नाहीत. असं जे आपण चालतोय ना तसं केलं होतं, असं चालतोय असं नाही चालणार, असंच चालतील असं सांगितलंय जंगाचारणमध्ये. मग पद्मासन खड्गासन मध्ये तिथं मग जीवांची विराधना नाही का? नाही, तिथं तर नाही होणार, पण जर कुठून गेले ते कुठं बसले किंवा कुठं कशातला स्पर्श झाला वगैरे तर तिथं नियम नाही आहे की जीव हिंसा होणार नाही असा. कुठं? इथं आकाशगामिनीमध्ये. पण इथं नियमाने अहिंसकच असतात. आकाशचारणमध्ये कशाही रीतीने गमन करू देत ते अहिंसकच असतात. एवढं थोडंसं फरक घेतलंय. आणि त्यांनी चारणत्वमध्ये 3 प्रकारांनी व्याख्या करून सांगितली आहे. चारणत्व कशाला म्हणायचं? बाकी कसं लिहून काढायचं डोक्यात. इथं सांगितलं हिंसा होत नाही, दुसरं सांगितलं पीडा होत नाही आणि तिसरं सांगितलं बाधा होत नाही. याच्यात फरक काय तुम्ही सांगायचं मला? जिथं की कुठली हिंसा होत नाही, पीडा होत नाही आणि बाधाही होत नाही त्याला म्हणतात चारणत्व. कुठे गेली वही पेनात? ऐसे क्यों सुंदरिका की? काय सांगितलं? जिथं हिंसा होत नाही, हे मी सांगते तुम्हाला, घात होत नसतं कुठल्या जीवांचा, पीडा होत नाही आणि बाधा होत नाही. म्हणजे काय? पीडा म्हणजे दुःख होत नाही त्या जीवाला. बाधा म्हणजे काय? बाधा म्हणजे कोण कशालाही अडथळा. त्यांचे हातपाय तुटले गेले, कुठंतरी त्यांना इजा झाली, जखम झाला, ह्याला म्हणायचं पीडा. अशा प्रकारची पीडा चारण वृद्धिधारींच्या मुनी निमित्तामध्ये कोणालाही होत नाही, ह्याला म्हणायचं पीडारहित. आणि बाधारहित म्हणजे आता मी सांगितले ना, मुंग्यांची रांग असेल तर तिथून जरी ते गेले तरी सुद्धा त्यांना बाधा होईल, पण अशी बाधा चारणत्वाच्या निमित्तामध्ये होत नाही. कुठलेही जीव विस्कळीत होणार नाहीत, त्यांच्यामध्ये पसरून विखरून जाणार नाहीत अशा प्रकाराने. किंवा जीव म्हणू नका, कुठलीही वस्तू असेल ज्याच्यावरून चाललेत, जसं की आता ह्या फुलावरून, फानांवरून चाललेत, झाडावरून चाललेत, तर त्याच्यामध्ये विखरणार नाही काय सुद्धा ती वस्तू. शेणावरून गेले तरी सुद्धा शेण तसंच्या तसं असतं, विखरून जात नाही, काय म्हणायचं, त्यात धब्बे पडणार नाहीत, काहीच नाही. जशी आहे तशी वस्तू राहते, त्याला म्हणायचं निराबाध. ती वस्तूसुद्धा अबाधित राहणार आणि ते सुद्धा स्वतः अबाधित राहणार. मग त्यासाठी त्यांनी उदाहरण सांगितलं, जसं की फुलावरून चाललेत ते मुनी, तर
500 धनुष्य उंचीवाले मुनी आणि एवढंसं फूल आहे. त्या फुलावरून जात असताना ते फूल तुटत नाही, बिखरत नाही, त्यातले परागकण सुद्धा वेगळे होत नाहीत किंवा विस्कटत नाहीत, अशी ती पुष्पचारण वृद्धी आहे. पुढं सांगितलं की जर कुठले पक्षी असतील आणि ते जर जाऊन फुलावर बसतील तर कदाचित ते फूल तुटू शकते, त्याच्या पाकळ्या विखरू शकतात किंवा त्याचे परागकण सुद्धा पसरून इकडं तिकडं जाऊ शकतात. पण असं चारण वृद्धिधारींच्या निमित्तामध्ये होत नाही. असे चारणत्व विद्याधर, देव किंवा पक्षी आदींमध्ये नसते. पण मुनी जे की 500 धनुष्यवाले आहेत ते इतके अवाढव्य शरीर असलं तरी सुद्धा त्या फुलांच्या पाकळ्यांवरून जात असताना सुद्धा त्याच्यातल्या असणाऱ्या त्या त्रसजीवांना किंचितही बाधा होत नाही. असे ते अबाधित असतात स्वतः सुद्धा आणि त्यातले जीव सुद्धा ज्याच्यावरून ते चाललेत. तर असं त्यांच्या निमित्तामध्ये कुठलीही विराधना होत नाही. गमन करत असताना ते मग ध्यान अवस्थेत असतात का? नाही, हे सांगितलं असू शकतात. कोण आकाशगामिनीवाले, पद्मासन खडगासन म्हणले ना, कदाचित ते असू शकतात. पण आकाशचारणवाले काय ध्यानात असतील आणि मग गमन करतील असं नाही आहे. म्हणजे ते उपयोगपूर्वक चालू शकतात की, तिथं काय असं ध्यानस्थ अवस्था असायला पाहिजे असं नाही. आकाशगामिनीमध्ये वगैरे असू शकते. आता अरिहंत कसं चालते तो समोशरणातनं जात असताना? ध्यानस्थ असतात का ध्यान सोडलेलं असतं असं विचारतात ते. ध्यानस्थच असतात. कारण तिथं कुठं बघायचं प्रयोजन राहिलं नाही, कोणाला काय सांगायचं प्रयोजन नाही आहे, फक्त विहार चालू आहे म्हणायचं आहे. ते पण काय म्हणायचं, शरीराची क्रिया चालू आहे म्हणून इकडून तिकडं जात आहेत, कुठं वाटलं थांबतायत, एवढंच. पण कोणाकडं बघतायत, सांगतायत, कुठंतरी पाहिजे म्हणूनच तिथं थांबलं गेलं असं नाही आहे. असं सहज त्यांनी क्रिया आहे ती. म्हणलं ना, काय औदैकी क्रिया म्हणली गेली. जिथून कुठून गमन करतायत, गमन निघाले की गमन म्हणायचं, थांबले की समोशरण राहिलं तिथं. मग जसे आहे तसे पद्मासनस्थ अवस्थेतच त्यांचं पण गमन असतं. अशा प्रकारे आकाशगामिनी वृद्धीमध्ये सांगू शकतो. पण आकाशचारणमध्ये काय असं ध्यानस्थच अवस्था असते असं नाही. मग हे सगळं चारणत्व शिकायचं, त्याच्या मागं त्यांची विशुद्धी बघायची आपल्याला. त्या विशुद्धीची प्राप्ती त्यांना का झाली, तर ध्यान साधनेच्या निमित्तात. जे काय ज्ञान ध्यान वैराग्यामध्ये ते दृढ आहेत, आपली साधना स्थिरतेने करतायत, तर त्याचं फळस्वरूप त्यांना या वृद्धी प्राप्त झाल्यात. मग अशीच साधना आपल्याकडून पण व्हावी, ह्याच्यासाठी उपयोगाची एकाग्रता करा आणि स्वतःच्या आत्म्याला लक्ष करून जाणा. तर तिथं सांगितलं अशा वृद्धी सहजतेने त्या मुनिराजांना प्रगट होतात. टाइम समोशरणाला जेव्हा येतं तेव्हा मग त्यांना विकल्प तर नसतात, मग ते आपोआप थांबले जातात तर जिथं जिथं समोशरण होतं. सहज क्रिया आहे ती, औदैकी क्रिया म्हणली गेली ना. प्रवचनसारच्या 44 गाथेमध्ये सांगितलंय की मोहादीने रहित असल्यामुळे त्यांची सगळी क्रिया औदैकी असते. कर्मांचा उदय सुरू झाला, त्यांची क्रिया सुरू झाली, कर्मांचा उदय थांबला, त्यांचे ते गमन सुद्धा थांबलं, अशा प्रकारे. म्हणजे समजून घ्या जिथं जसं वर्णन असेल त्या प्रकारे. पण त्यांना तिथं उपयोगपूर्वक तर काहीच नाही आहे चालू. म्हणजे काय तिथं कोणाला जर असं झालं तर काय होईल, म्हणजे दैगाववर थांबलं समोशरण, अकलूजमध्ये का नाही आलं, तुमच्या परळीला का नाही आलं समोशरण, तर असं म्हणलं तर भेदभावाचा दोष येईल की यात इथल्या जीवांना उपदेश मिळावा असं वाटलं आणि म्हणून तिथं जाऊन थांबले, त्या पंढरपूरवर नाही आले, थांबले नाहीत, असं काहीतरी त्यांच्या परिणामात आहे असं लावतील कोणीतरी. म्हणूनच सांगितलं कुठेही थांबलंय समोशरण, तर त्या राजगृहीच्या पर्वतावर थांबले. तिथं कोण माणसं होती का, तिथं कशाला जायचं मग महाराजांनी, म्हणजे त्या अरिहंतांनी. जिथं माणसं आहे तिथं लाभ तर मिळेल ना सगळ्यांना. पाऊस कुठं पडायचं असतं सांगा, पावसाने जाऊन तिथं नगराच्या बाहेर जिथं की झाडं नाही आहेत अशा ठिकाणी पडत आहे. इथं सगळीकडे शेत आहेत तर पाऊस नाही पडत. आता त्या पावसाला काय माहीत आहे. मग तसंच आहे, ती पण क्रिया सहज आहे अरिहंतांची. त्यामुळं त्यांनी थांबले की समोशरणाची रचना केली इंद्रांनी, गमन सुरू झालं की त्यांच्याबरोबर निघाले. त्यामुळं असं ते समोशरण जिथं जाईल, काय म्हणायचं, ते अरिहंत जिथं जातील तिथं थांबतील, तिथं समोशरणाची रचना, आणि गमन करताना तो त्यांचा विहार म्हणला जातो. ओम.
जाणा. विशुद्ध ज्ञान स्वरूपोहम अहिंसक स्वरूपोहम अनंतरुद्धि संपन्न स्वरूपोहम जीवोहम. ओम विसर्जन. नमो हरिहर.